आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। मी करतेच आहे तुमचं काम मॅडम, चांगलं कटवलं होतं त्यांना, पण इथे डोके फिरलेत ना सगळ्यांची, कोणीच ऐकत नाही। गौरी पैसे द्या म्हणाली नाही, ती तशी नव्हतीच तयार। तुमच्या मुलाचं तिचं तर भांडण पण झालं। मला वाटलं आता काय त्याला हाकलल्याशिवाय राहत नाही गौरी, पण कसला काय भांडणाचा पण काही फायदा नाही झाला। मुद्दाम करत असणार गौरी, तिला नक्कीच माझ्याकडनं पैसे नकोय, युजलेस। नाही, तसे अजून पैसे घेतले नाहीये, नुसते वाद घालत बसले, त्याचं ऐकायचं की नाही ते। काय ऐकायचंय? तुमचा मुलगा आणि गौरी ते वाद घालतायत म्हणून त्यांना जेवण बनवायला सांगितलंय त्यानं। काय आहे कोण हा माणूस? देवच जाणे कसलं ध्यान आहे ते, काय माहित कुठल्या देशातून आला, विचित्र वागतोय, विचित्र बोलतोय। आता काय तर म्हणे न भांडता त्यांनी जेवण बनवलं आणि त्यांना ते आवडलं तरच पैसे देणार। अरे मग आपलं काम तर अगदी सोपं आहे, आणि तुला काय करायचंय सांगायची गरज नाही। जेवणात प्रेमाची चव उतरायला नको याची काळजी तुझी। अजिबात नाही। अहो तुम्ही काळजीच करू नका, आता बघतेच कशी जेवणाला चव येते ते। हा कोण माणूस पोहोचलाय तिथे? काहीही झालं तरी गौरीने माझ्याकडूनच मदत घ्यायला हवी। मला तिला रुद्रच्या आयुष्यातून कायमचं काढून टाकायचंय। वा पुष्पा वा, तू तर ग्रेट आहेस रे। आज तुझ्यामुळे रुद्र आणि गौरीजी परत एकत्र येणार आहेत। वा क्या बात। आता पुढचं प्लॅनिंग नुसार